हॅलो. आजच्या भागामध्ये आपण रेणुका माता प्रसन्न हे तोरण कसं करायचं ते बघणार आहे. एक कमेंट होती की हे तोरण दाखवा म्हणून. तर लाल आणि पांढऱ्या कलर मध्ये हे तोरण आहे. सुंदरच रेणुका माता प्रसन्न नाव लिहिलेलं आहे याच्यावर. या तोरणासाठी रिक्वेस्ट होती की हे तोरण करून दाखवा. तर आजच्या भागामध्ये आपण रेणुका माता प्रसन्न हे तोरण कसं करायचं ते बघणार आहे सुरुवातीपासून. चला आता आपण सुरू करू. तर आता इथे हे तोरण आपण 2 कलर मध्ये केलेलं आहे, लाल आणि पांढरं. आता इथे मी लाल कलरची साधी लोकर घेतलेली आहे ही, आणि आपण क्रोशेटची सुई घेतलेली आहे 12 नंबरची. तर इथे ही 12 नंबरची सुई आपण आता पूर्ण तोरण विणताना वापरणार आहे. आणि याची सुरुवात आपण लाल कलर पासून करणार आहे. तुम्हाला जसं कलर कॉम्बिनेशन हवं असेल तसं तुम्ही करू शकता. लाल पांढरं, लाल केशरी किंवा हिरवं वगैरे तुम्हाला त्याच्यात टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता. आता आपण सुरुवात लाल कलर पासून करणार आहे. तर तिथे सुरुवातीला आपण स्लिप नॉट टाकून घ्यायची एक. अशी स्लिप नॉट टाकल्यानंतर आपण 6 चैन घेणार आहे. 6 चैन घेऊन आपण इथे पहिल्या याच्यात इथे जोडून द्यायचंय. आणि आता हे आपण इथे एक गोल असा आकार इथे तयार करून घेतोय. आपल्याला तोरण अडकवण्यासाठी जे लागतंय ते, तो गोल लूप तयार करतोय आता आपण इथे. आता आपण याच्यामध्ये दोनाचा एक करत विणत घेणार आहे. असं या गोलमध्ये आपण विणत घेतोय. आता 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 इथे आपण हे 12 वेळा सिंगल क्रोशा केलेला आहे, म्हणजे दोनाचा एक करत घेतलेला आहे. आणि आता इथे हे शेवटी चैनमध्ये जोडून द्यायचं असं. हे आपण आपल्या तोरण जे अडकवण्यासाठी हुक लागतं ते हुक तयार केलेलं आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला 24 चैन घ्यायचे आहे. आता इथे आपण हे 24 चैन घेतलेलं आहे. आता 24 नंतर परत 2 चैन एक्स्ट्रा घ्यायचे आपल्याला, एक 25 आणि एक 26. आणि आता ह्या 2 चैन सोडून आपण इथे ह्या 2 चैन सोडून स्किप करायच्या. आणि तिसऱ्या याच्यात आपण 3चा 2 आणि 2चा 1 असं करून घेतलेलं आहे. आता पूर्ण आपण ही चैन पूर्ण विणून घेऊया. आता हे प्रत्येक याच्यावर आपण अशी खांब घेणार आहे. 3चा 2, 2चा 1 असं करत आपण पूर्ण ही लाईन विणून घ्यायची. 24 खांब येतील आता आपले हे. आता हे 24 खांब आपण इथे विणून घेऊ. हे पहा, आता इथे आपण हे खांब विणून घेतलेले आहे. 24 खांब आपण इथपर्यंत विणत आलेलो आहे आता. आणि आता इथे हा जो गोल राऊंड आहे इथे आपण याला जोडून द्यायचंय. तर इथे चैनमध्ये जोडून घ्यायचं हे असं स्लिप स्टिचने. आता हे अशी आपली ही पट्टी आता इथे तयार झाली. आता परत 2 चैन घ्यायचं आणि वापस उलट फिरायचं. आणि आता परत ही रो जशी आहे तशी विणून घ्यायची. म्हणजे परत 24 खांब विणणार आहे आपण, आणि परत सरळ बाजूने आल्यावर 24. अशा आपण 4 लाईन करणार आहे. आता ही आपली एक लाईन तयार झालेली आहे 24 खांबांची. अशा आता आपण 4 लाईन विणून घेणार आहे 24 खांबांच्या. 2 चैन घेऊन वर चढलो आपण. परत उलट बाजूने आल्यानंतर खांबावर खांब घ्यायचे बरोबर. 3चा 2, 2चा 1. आता हे असं आपण पूर्ण 4 लाईन लाल कलरने आपण विणून घ्यायचे. आणि नंतर मग आपल्याला व्हाईट कलर लावायचा आहे. हे पहा, आता इथे आपल्या ह्या 4 रो विणून झालेले आहे. 4 लाईन विणून घेतलेल्या आहे आपण ह्या लाल कलरच्या. 1, 2, 3 आणि 4. आणि आपण परत सरळ बाजूने आलेले.
ही सरळ बाजू याची, ही जी लाईन दिसते ही सरळ बाजू आहे आणि हे उलट बाजू याची. उलट बाजूने हे असं दिसतंय. आता आपण परत सरळ बाजूने आल्यानंतर आता आपल्याला व्हाईट कलर लावायचा याला. आता आपण नाव लिहायला सुरुवात करणार आहे. तर आता इथे सुरुवातीला अगोदर आपण 5 खांब लाल कलरचे विणून घेणार आहे. 4 रो विणून झाले आता आपले या. आता आपण इथे 5 खांब लाल कलरचे विणणार आहे. एक इथे हे आपण 5 खांब विणून झालेले सुरुवातीचे 1 2 3 4 5 आणि त्याच्यानंतर आपण व्हाईट कलर लावणार आहे. हे लाल जी लोकर आहे आपली इथे मध्ये घ्यायची, म्हणजे अशी पुढे घ्यायची आणि ही व्हाईट लोकर मागे पकडून आपण व्हाईट लोकर इथे जोडणार आहे. टाकायचं इथे असं आपण इथे याला जोडून घेणार आहे. डाल खेचून घ्यायची आणि हा जो व्हाईट दोरा आहे, व्हाईट लोकर पण इथे मागे विणत घ्यायची सोबत आणि ही लाल लोकर ही आता इथे सोबतच विणत घ्यायची आपण. आता व्हाईट कलरने आपण पुढे विणत जाणार आहे. 14 खांब आपल्याला व्हाईट कलरचे घ्यायचे. अशी सोबत विणत घेतलेली आपण ही. पण लोकर कुठेच तोडत नाहीये, सोबतच विणत घेतोय. आता हे आपण 14 खांब व्हाईट कलरचे विणून घेणार आहे. हे पहा आता इथे आपण हे 14 खांब व्हाईट कलरचे विणून घेतलेले आहे आणि आता आपण सुरुवातीला 5 लाल कलरचे सोडलेले होते. आता आपण इकडे पण 5 लाल कलरचे विणणार आहे. आता ही जी व्हाईट लोकर आपण विणत घेतलेली होती आता इथेच राहू द्यायची. ही उलट बाजू आहे. आता ही सरळ बाजू आहे, ही लाल व्हाईट कलरची लोकर आपण उलट बाजूने सोडायची मागे, म्हणजे इकडे उलट साईडला. आणि आता लाल कलरने पुढचे 5 खांब विणायचे आपल्याला. आता इथे लक्षात ठेवायचं, आपण ही जी व्हाईट कलरची लोकर आहे हिचं काम म्हणजे विणून झाले आपले खांब की कधी पण आपण उलट बाजूनेच मागे राहू द्यायची. आता ही सरळ बाजू आहे, सरळ बाजूने पुढे राहू द्यायची नाही, कारण मग ते लोकर पुढे दिसते मग विणताना. आता आपण ही व्हाईट लोकर मागे सोडली आणि आता लाल कलरचे पुढचे 5 खांब उरलेले विणून घ्यायचे. हे जे आपले रेणुका माता प्रसन्न नाव लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये सुरुवातीला 2 उभ्या रेषा आपण त्याच्यामध्ये टाकलेल्या आहे. तर त्यातली एक रेष आपली इथे ही तयार झाली. आता हे लाल कलरचे 5 खांब आपण इथे विणून घेतले आणि परत 5 खांब विणल्यानंतर 2 चेन घ्यायच्या आणि वापस उलट बाजूने यायचं. आणि आता ही पूर्ण जी लाईन आहे आपली ही पूर्ण लाईन आपण लाल कलरने विणणार आहे. आता हे सुरुवातीला 5 विणून घ्यायचे. पूर्ण रो आपण लाल कलरने विणायची. फक्त 5 खांब विणल्यानंतर आहे ना आपल्याला इथे व्हाईट कलरची लोकर वर उचलायची फक्त बस. आणि मग पुढे पूर्ण कंटिन्यू लाल कलरची एक रो आपण विणून घेणार आहे. ते इथे आपले हे 1 2 3 4 5 खांब आपण आधी इथे विणून घेतले. त्याच्यानंतर लालच खांब विणायचे, फक्त लोकर वर घ्यायची आपल्याला.
हे पहा आता आपण इथे 5 खांब विणल्यानंतर इथे व्हाईट कलरची लोकर वरती घेतलेली आहे. म्हणजे आता ही पूर्ण आपण सोबत विणत इथपर्यंत आणणार आहे. कारण आपल्याला व्हाईट कलरचा आणखीन एक रो विणायची इथे. इथे आता आपण हे लाल कलरचीच खांब घेणार आहे. फक्त व्हाईट कलरची जी लोकर आहे ती इथे मध्ये घेतलेली आहे सोबत. इकडे नाही ठेवायची ती, सोबत इकडे विणत आणायची. दोन्ही खांब म्हणजे खांबाच्या मध्ये राहू द्यायची तुला. ही पूर्ण लाईन आपण लाल कलर बनवून घेऊ. आता आपण इथे हे लाल कलरचे खांब विणत घेतलेले आहे आणि ही व्हाईट कलरची लोकर जसं मी सांगितलं तसं आपण हे पूर्ण इथपर्यंत विणत आणायचे. आणि आता इथपर्यंत आणल्यानंतर आपण ही इकडेच राहू द्यायची, पुढे नाही न्यायची त्याला, कारण इथूनच आपण दुसरी व्हाईट कलरची जी लाईन आहे आपली ती विणणार आहे. तर आता हिला इथेच राहू द्यायचं आणि पुढचे जे 5 खांबे आपले ते लाल कलरचे विणून घ्यायचे. परत 2 चेन घेऊन सरळ बाजूने यायचं. आता 1 2 3 4 5 5 खांब आपण विणून घेतले. परत 2 चेन घ्यायच्या, परत सरळ बाजूने यायचं आणि परत हे 5 खांब आपण इथे विणून घेणार आहे सरळ बाजूने आल्यानंतर. आता आधी हे 5 खांब विणून घेऊ आपण. हे पहा आता आपण इथे हे 5 खांब विणून घेतलेले आहे. आता 5 खांब विणल्यानंतर लाल कलरची लोकर इकडे घ्यायची पुढे आणि ही जी व्हाईट कलरची लोकर आपण मागे सोडलेली होती आता आपण इथे वरती विणताना घेणार आहे. आपण व्हाईट खांब टाकणार आहे इथे. लाल लोकर इकडेच सोबतच राहू द्यायची खांबांमध्ये विणताना आणि इथे आपण आता हे 14 व्हाईट खांब घ्यायची. जसं अगोदर आपण एक लाईन करून घेतली व्हाईट कलरची, त्याच पद्धतीने आता आपण दुसरी व्हाईट लाईन विणून घेणार. हे 14 व्हाईट कलरचे पांढऱ्या कलरचे खांब आपण इथे विणून घेतोय. 3 2 2 1. आता हे आपण 14 वेळा खांब इथे घेणार आहे. लाल लोकर सोबत घेतलेली आपण मध्ये. आता हे पूर्ण ही लाईन अशी इथे विणून घेऊ इथपर्यंत आणि परत इथे आल्यानंतर व्हाईट कलरची लोकर मागे सोडायची उलट बाजूने आणि पुढचे 5 खांब लाल कलरची बनवून घ्यायची. हे आता आपले इथे हे 14 खांब आपण इथे विणून घेतलेले आहे व्हाईट कलरचे आणि आता ही आपली सरळ बाजू आहे. ही जी लाईन दिसते ही सरळ बाजू आहे. आता ही लोकर आपल्याला उलट बाजूने सोडायची व्हाईट लोकर. आता ही मागे सोडायची आणि लाल लोकर जी आपण सोबत विणत आणलेली होती तिच्याने आपण पुढचे 5 खांब विणून घ्यायचे आणि परत 5 खांब विणून झाल्यानंतर 2 चेन घेऊन वर चढायचे आणि मग आता पुढे आपण बघू नावाची सुरुवात होणार आहे. आपल्याला र हे अक्षर लिहायचे वरती आणि हे 5 खांब विणू आपण आणि परत एक लाल कलरची लाईन येईल मध्ये या 2 व्हाईट रेषेनंतर ती एक विणून घ्यायची आपल्याला. आता हे 5 खांब विणून घेतले आपण. परत 2 चेन घ्यायच्या, हे असे विणून घेतलेले आपण हे. आता 2 चेन घेऊन वापस उलट बाजूने यायचं आता ही पूर्ण लाईन आपल्याला लाल कलरची विणायची आहे. आता इथे आपण ही पूर्ण रो आपल्याला लाल कलरची विणायची आहे. आता लाल कलरची विणताना आपण अगोदर पहिल्या वेळेस आपण ही व्हाईट लोकर पूर्ण शेवटपर्यंत नेलेली होती. आता तसं न करता आपण व्हाईट लोकर इथेच राहू द्यायची 5 खांबांच्या नंतर. आता आधी हे 5 खांब इथे विणून घेऊ आपण. आणि व्हाईट कलरची लोकर इथेच ठेवायची आहे आणि पूर्ण लाल रो आपण इथे विणून घेऊ.
5 खांब आपण इथे लाल कलरचे विणले. उलट बाजूने आल्यानंतर परत विणल्यानंतर लाल कलरचे व्हाईट कलरचे लोकर फक्त आपण इथे वरतीच उचलून घ्यायची बस. आणि ही इकडेच राहू द्यायची, पुढे न्यायची नाही, हिला इकडेच ठेवायची अशी. दोन खांबापर्यंत उचलू आपण तिला, म्हणजे आपल्याला जी आडवी रेष लिहायची आहे अक्षराच्या वरची जी आडवी रेष असते ती लिहायची आहे. त्याच्यामुळे 2 खांब लागणार आहे आपल्याला व्हाईट कलरचे. आता इथे 2 खांबापर्यंत आपण ही लोकर पुढे घेतलेली लाल कलर व्हाईट कलरची. तर त्या 2 खांबानंतर तिला इकडेच सोडायची आपण आणि पुढची आपली जी रो आहे लाल कलरची ती विणून घेऊया. आता हे पूर्ण आपण लाल कलर विणून घेऊ. हे पहा आता आपण इथे हे पूर्ण लाईन लाल कलरची विणून घेतलेली आणि ही जी व्हाईट लोकर होती ती आपण इथे 2 खांबांपर्यंत सोडून दिली होती विणत आणलेली. आणि आता याच्यानंतर आपण परत 2 चैन घेतलेल्या आहे वरती आणि परत सरळ बाजूने यायचे. हे सरळ बाजूने आल्यानंतर आता आपण पूर्ण हे लाल कलरने विणणार आहे. आपण इथे लाल खांब घेऊया. हे पहा आता आपण इथे हे 17 लाल कलरचे खांब आपण इथे विणून घेतलेले आणि त्याच्यानंतर आपण जी व्हाईट लोकर आपण सोबत विणत आणलेली होती मागे उलट बाजूने इथे ती वर घ्यायची. म्हणजे ही लाल लोकर पुढे घ्यायची आणि व्हाईट लोकरने आपण 2 व्हाईट खांब विणणार आहे. 17 लाल खांब विणून झाल्यानंतर आपण 2 व्हाईट खांब विणतो इथे. थोडं खेचून घ्यायचं म्हणजे बरोबर येतं. आता हे 2 व्हाईट खांब हे असे. आता हे आपण इथे 2 व्हाईट खांब विणून घेतलेले आणि त्याच्यानंतर आपण व्हाईट लोकर पुढे व्हाईट खांब नाही घ्यायचे, फक्त व्हाईट लोकर आपण इथे पुढे 4 खांबांपर्यंत पुढे घेणार आहे. आता इथे 2 व्हाईट खांब विणून झाल्यानंतर आपण पुढे लाल खांब विणतोय. फक्त ही जी लाईट व्हाईट कलरची लोकर आहे ते आपण इथे 4 खांबांपर्यंत पुढे विणत आणणार आहे. अशी इथे सोबत घेतलेली आपण 4 खांबांपर्यंत आपण इथे सोबत विणून घेतलेलं आहे आणि नंतर 4 खांब झाल्यानंतर ती बॅक साईडला राहू द्यायची इकडे आणि जो 5वा खांब आहे आपला तो विणून घ्यायचा लाल कलर. विणून झालं आपलं हे असं. मग नंतर परत 2 चैन घ्यायचे आहे आणि उलट बाजूने यायचं. 2 चैन घेतल्यानंतर आपण उलट बाजूने आलो. उलट बाजूने आला तर जो पहिला खांब आहे आपण लाल कलरचा आणि नंतर लाल लोकर इकडे ठेवायची आणि व्हाईट कलरचा खांब विणायचा. एक नाही 2 व्हाईट कलरची खांब विणणार आहे आपण इथे होतं. असं लाल लोकर खेचून व्यवस्थित करून घ्यायचं इकडे. इथे 2 व्हाईट खांब विणून घेतले आपण इथे. आपलं ग अक्षराच्या वरती जी मात्रा आहे
ते विणतोय आता आपण इथे. एक लाल कलरचा खांब घेतला आणि व्हाईट कलरने 2 व्हाईट कलरचे खांब घेतले. व्हाईट कलरची लोकर इकडे ठेवायची उलट बाजूने आणि घ्यायची आणि लाल खांब घालायचे इथे 2 मध्ये घ्यायची व्हाईट कलर पुढे 2 लाल खांब घालायचे. असं विणल्यानंतर याला थोडंसं इथे ऍडजस्ट करून घ्यायचं. जास्त घट्ट नाही ताणायचे लोकर, फक्त ऍडजस्ट करून घ्यायचं. आता इथे हे 2 लाल कलरचे खांब आणि परत 2 व्हाईट कलरचे लाल लोकर मध्ये आणि आता 2 व्हाईट कलरचे खांब. जसं आता आपण इथे विणून घेतलं. आता ही आपली इथे र अक्षराच्या वरची मात्रा आहे रेणुका माताची, ती आपण इथे विणून घेतली. एक लाल 2 पांढरे 2 लाल परत 2 पांढरे असं आता हे आपण इथे उलट बाजूने आल्यानंतर विणलेलं आहे. आपण हे 2 व्हाईट विणले. परत व्हाईट कलरची लोकर मध्ये घ्यायची आणि 2 लाल विणायचे आपल्याला इथे. दोन लाल खांब विणले आपण इथे. परत लाल लोकर मध्ये घ्यायची आणि व्हाईट कलरचे आपण 8 खांब विणून घेणार आहे इथे. ही लाल लोकर मध्ये घ्यायची आणि 8 खांब विणायचे व्हाईट कलरचे. इथे असं ऍडजस्ट करून घ्यायची लोकर खेचून. हे 8 खांब विणून घेतले आपण. 1 2 3 4 5 6 7 8 8 व्हाईट कलरचे खांब विणून घेतले. ते व्हाईट कलरची लोकर इथेच राहू द्यायची आहे आणि परत पुढचे जे खांब आहे आपले ते लाल कलरने विणायचे. आता पुढचे आपले 1 2 3 1 2 3 4 5 6 7 7 खांब आपण लाल कलरचे विणतो. आता हे 7 विणून घेऊ लाल कलरचे आणि परत 2 चेन घेऊन सरळ बाजूने आल्यावर परत 7 खांब विणून घ्यायचे लाल कलरचे. हे उलट बाजूने आणि परत 2 चेन घेऊन सरळ बाजूने. आपले बॉब लिहितोय आपण इथे. हे आता आपण हे व्हाईट कलरची लोकर इकडेच राहू दिलेली आहे आणि 1 2 3 4 5 6 7 7 खांब आपण लाल कलरचे विणले. 2 चेन घ्यायच्या परत सरळ बाजूने यायचं. परत सरळ बाजूने आल्यावर आपण लाल कलरचे हे 7 खांब विणून घेऊ आधी. आता आपण हे इथे सरळ बाजूने आल्यानंतर 7 खांब विणून घेतले आणि आता आपल्याला 2 व्हाईट खांब विणायचे. लाल लोकर मध्ये घ्यायचे आणि 2 व्हाईट खांब विणायचे. जे 2 व्हाईट खांब घेतले आपण. परत लाल लोकर व्हाईट लोकर मध्ये घ्यायची आणि लाल कलरचे 2 खांब घ्यायचे.
लाल कलरचे 2 खांब घेतले. आता हे लाल कलरचे 2 खांब घेतल्यानंतर परत लाल लोकरमध्ये घ्यायचे आणि 2 व्हाईट कलरचे खांब घ्यायचे. हे 2 आपण व्हाईट कलरचे खांब घेऊ. आता परत इथे वरती आपण व्हाईट लोकरमध्ये घ्यायची आणि आता आपण इथे 2 व्हाईट कलरचे खांब घेऊन घेतले. नंतर आता व्हाईट लोकरमध्ये घ्यायचे आणि पुढे आपण 4 खांब हे लाल कलरचे विणणार. व्हाईट कलरचे लोकर आपण सोबतच ठेवतोय. 4 खांब आपण इथे लाल कलरचे विणून घेतले. आता परत लाल लोकरमध्ये घ्यायचे आणि 2 व्हाईट कलरचे खांब. आडवे रेषेचे 2 व्हाईट येतो. आता आपण इथे 2 व्हाईट विणले. त्याच्यानंतर व्हाईट लोकरमध्ये घ्यायची आणि 1 लाल कलरचा खांब घ्यायचा. तिथे लाल कलरचा खांब म्हणजे परत लाल लोकरमध्ये घ्यायची आणि वरती 2 व्हाईट खांब घ्यायचे. वरती 2 व्हाईट खांब घ्यायचे. लाल लोकर सोबतच ठेवायची मध्ये आणि 2 व्हाईट खांब विणतोय आपण इथे आणि परत लाल लोकर बॅक साईडला राहू द्यायची आता आणि तुमचे जे 2 खांबे आपले व्हाईट आणि व्हाईट 2 खांब आपण व्हाईट लोकर सोबत न घेता विणतो. पुढे 2 लाल खांब. ते 2 लाल खांब विणले. परत 2 चेन घ्यायच्या. वापस उलट बाजूने घ्यायचं. उलट बाजूने आल्यावर अगोदर हे 2 लाल खांब विणणार. उलट बाजूने आल्यावर 2 लाल विणून घेतले आपण. आता इथे तिसरा पण लाल विणायचा आहे. ती व्हाईट लोकर वर घ्यायची. असे 3 लाल खांब विणले आपण. उलट बाजूने आल्यावर 3 लाल झाले.
आता त्याच्यानंतर व्हाईट कलरचे 2 खांबे घ्यायचे. लाल लोकर मध्ये घ्यायची आणि पुढे व्हाईट कलरचे खांबे घ्यायचे आपल्याला. एक व्हाईट कलरचा रिंग, परत दुसरं, दोन, तिसरं, लाल लोकर सोबतच ठेवायची आणि चौथा. आता हे आपण उलट बाजूनंतर 3 लाल आणि 4 व्हाईट पिन दिले. आता हे आपण इथे 4 व्हाईट कलरचे खांबे घेऊन घेतले. आता परत पुढे आपल्याला व्हाईटच विणायचे आहे. आता हे 1 2 3 4 5 6 हे 6 पण आपण व्हाईट कलरने विणून घेणार आहोत. म्हणजे आपण उलट बाजूने आल्यानंतर 10 व्हाईट कलरचे खांबे विणतोय. सुरुवातीला आपण 3 लाल कलरचे खांबे विणले आणि मग नंतर 10 आपण व्हाईट कलरचे खांबे व्हाईट कलरचे खांबे विणून घेतले. आता आपण हे उलट बाजूने आल्यानंतर 1 2 3 लाल खांबे विणले. नंतर मग 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 आपण व्हाईट कलरचे खांबे विणले. आणि त्याच्यानंतर व्हाईट लोकर मध्ये घ्यायची आणि 2 लाल विणायचे. परत लाल लोकर मध्ये घ्यायची आणि परत 2 व्हाईट विणायचे. दोन व्हाईट कलरचे खांबे विणून घेतले. ही व्हाईट लोकर इकडेच राहू द्यायची आपल्याला आणि पुढे आपण इथे लाल खांबे विणून घेणार आहे. व्हाईट लोकर इथेच राहू द्यायची आणि पुढे लाल खांबे विणून घ्यायचे. परत 2 चेन घ्यायचे आणि सरळ बाजूने घ्यायचे. आपलं अक्षर इथे तयार होत आहे. असे आपल्या इथे अक्षर इथे दिसतंय. आता परत आपण एक लाल कलरची लाईन घेणार आहे इथपर्यंत, या आडव्या रेषेपर्यंत. आता आपण सरळ बाजूने आल्यानंतर लाल कलरचे खांबे घ्यायचे. ओके, बाजूला आपण हे 1 2 3 4 5 6 7 7 लाल कलरचे खांबे घ्यायचे. त्याच्यानंतर आपल्याला व्हाईट कलरची लोकर वरती न्यायची आहे.
इथे 7 खांब आपण अगोदर इथे आपण इथे हे 1 2 3 4 5 6 7 खांब आपण इथे लाल कलरचे विणून घेतले. आता ही जी व्हाईट कलरची लोकर आपण बॅक साईडने राहू दिलेली होती ती फक्त आपण आता इथे सोबत पुढे घेणार आहे. ही जी आडवी रेष आहे आपली इथे आपल्याला इथपर्यंत आणायची तिला आणि मग इथे 2 व्हाईट कलरचे खांब विणायचे आपल्याला. फक्त ती वरती अशी आता इथला वरती आपण सोबत विणत घेणार आहे. असं आपण सोबत विणत तिला इकडे आणणार आहे. आपण इथे लाल खांब विणून घेतलेले आहे. आपण अगोदर 7 खांब विणून घेतले होते आणि त्याच्यानंतर आपण हे 10 खांब विणले. अशा आता आपण हे पूर्ण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 17 खांब आपण इथे हे लाल कलरचे विणून घेतलेले. फक्त 7 खांब विणल्यानंतर आपण जी व्हाईट लोकर इथे राहू दिली होती बॅक साईडला ती आपण पुढे आणलेली सोबत घेऊन इथे. आता इथे आपल्याला लाल लोकर मध्ये घ्यायची आणि 2 व्हाईट खांब विणायचे. इथे 2 व्हाईट खांब विणायचे. व्हाईट लोकर इकडेच राहू द्यायची बॅक साईडला पुढे न्यायची नाही आणि पुढे आपले 5 खांब जे सोडलेले आपण ते आता इथे लाल कलरचे आता जे आपलं रेणुका माता मंदिर हे अक्षर आहे ते इथे आपलं पूर्ण होतं. आता आपण आजच्या याच्यामध्ये सुरुवात बघितलेली आहे तोरणाची आणि पहिलं जे अक्षर आहे आपलं रेणुका माता तोरणातलं ते अक्षर आपण इथे विणून घेतलेले आजच्या या भागामध्ये. आता हे 5 आपण विणून घेतले आणि 2 चेन घेतले. 1 2 3 4 5 5 खांब आपण आता इथे हे विणून घेतलं आणि हे जे आपलं रेणुका माता तोरणातलं जे पहिलं अक्षर आहे र अक्षर ते आपण इथे विणून घेतलेलं. अगदी सुरुवातीपासून आपण घेतलेलं आहे कसं विणलेलं आहे. एक पण स्टेप तुम्ही मिस करू नका म्हणजे मग काही सुटलं तर मग ते परत मागे जावं लागेल तुम्हाला. त्याच्याकरता नीट सविस्तर अगोदर बघून घ्या व्हिडिओ नीट आणि मग प्रॅक्टिस करा आणि मग विणून पहा. आता हे आपलं पहिलं जे अक्षर आहे रेणुका माताचं ते इथे तयार झालेलं आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि ज्यांना रेणुका माता तोरण विणायचं असेल त्यांनी सबस्क्राईब पण करा आणि बेल आयकॉनला पण क्लिक करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल हे तोरणाचं. आता आजच्या भागामध्ये आपण र अक्षर पूर्ण कसं लिहायचं ते बघितलेलं. पुढच्या भागामध्ये आपण न हे अक्षर बघणार आहे. तर आपण भेटू पुढच्या भागामध्ये. थँक्यू.